नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं नमिताज लाईफस्टाईलमध्ये। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार। मार्गशीर्ष महिना म्हटलं तर हा एकदम पवित्र महिना मानला जातो। त्याच्यामुळे मी आज केलेलं आहे श्री स्वामी समर्थांचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलेलं आहे। आणि आज मी रेसिपीज पण करणार आहे। तर आज रेसिपीमध्ये आहे पनीर मसाला। तर चला मी तुम्हाला पूजा पण दाखवते। मी छान अशी पूजा करून घेतलेली आहे। हे बघा, छान अशी मी महालक्ष्मीची पूजा सुद्धा मांडून घेतलेली आहे। इथे मी मांडलेली आहे श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलंय, त्याची मी पूजा इथे मांडलेली आहे। बघितलंच असेल आता तुम्ही, छान अशी माझी पूजा झालेली आहे। चला तर न वेळ घालवता आता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। आता गरम झालेलं आहे, त्याच्यात टाकून घेऊ आपण 2 चमचे तेल। तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण टाकूया 2 कांदे। कांदा आपल्याला छान असा लाईट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपला छान फ्राय झालेला आहे। त्याच्यात टाकूया आता आपण टमाटर। टमाटर सुद्धा आपल्याला छान फ्राय करायचा आहे, चांगला सॉफ्ट होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे। छान परतून झालेला आहे। आता टाकूया आपण ह्याच्यात लसूण, अद्रक आणि 1 हिरवी मिरची, 7-8 काजूचे तुकडे आणि टरबूजाच्या बिया। छान आपल्याला 1 मिनिट परत हे सगळं परतून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, छान असं मी भाजून घेतलेलं आहे। आता ह्याला आपल्याला व्यवस्थित थंड करून मग आपण ह्याला वाटून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर, थोडंसं पाणी। आता ह्याला पण व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही किती ह्याची मी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। कढई छान गरम झाली आहे, त्याच्यात टाकूया आता आपण 2 चमचे तेल। आता टाकायचं थोडंसं बटर। तेल टाकल्याच्या नंतरच आपल्याला याच्यात बटर टाकायचं, नाही तर काय होईल, आपलं बटर जे आहे ते करपून जाईल। आता टाकायचा बारीक चिरलेला कांदा, थोडेसे खडे मसाले। कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही, ते कांदा आपला चांगला एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे। आता टाकायचे मसाले, घरगुती मसाला, हळद, पनीर मसाला, धना पावडर, जिरा पावडर। आता हे परत एकदा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। मसाला आपला छान फ्राय झालेला आहे। आता याच्यात टाकूया आपण वाटलेलं वाटण। करूया चांगलं मिक्स। मसाला हा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि पूर्ण खालपर्यंत आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे, नाही तर काय होईल, त्याच्यात काजू टाकले त्याच्यामुळे खाली चिटकण्याची शक्यता राहील। तर बघा, तेल आपलं छान आता सुटलेलं आहे। आता याच्यात टाकूया आपण थोडंसं पाणी। आपल्याला जे जास्त पाणी नाही टाकायचं आहे, थोडंसंच पाणी टाकायचं आहे, कारण आपल्याला ग्रेव्ही थोडी दाटसरच ठेवायची आहे। करूया छान असं मिक्स। हे बघा, इतपत आपल्याला ह्याला जाडसर ठेवायचं आहे। आता टाकूया आपण चवीनुसार मीठ, कसुरी मेथी। करूया छान असं मिक्स। आता टाकूया ह्याच्यात आपण पनीर। पनीरचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत। करूया हलक्या हलक्या हाताने मिक्स। काही होईल नाही तर आपले पनीरचे जे आहे ते तुकडे होतील। टाकूया आता चीज। चीज टाकल्यामुळे काय होतं, आपल्या भाजीला एक चीजी फ्लेवर येतो। करायचे पुन्हा एकदा मिक्स। आपली भाजी आता रेडी आहे। हे बघा, आपली भाजी आता रेडी आहे। चला तर आपण नैवेद्य दाखवूया। आज केलेले आहे मी पनीर मसाला, पनीर पुलाव, चपाती आणि हे बेसनाचे लाडू। कारण हे स्वामींचे आवडते लाडू आहे, त्याच्यामुळे हे आज बेसनाचे लाडू सुद्धा मी केलेले आहेत। चला तर आपण आता नैवेद्य दाखवूया।
छान असा नैवेद्य सुद्धा दाखवून झालेला आहे. चला तर आपण आता स्वामींच्या मंदिरात जाऊन येऊया. अशक्य ही शक्य कर